स्ट्राईक रेटनुसार भाजप पहिल्या नंबरवर असून आम्ही दुसऱ्या आणि शिंदे तिसऱ्या नंबरवर आहेत। यामुळे आमचा स्ट्राईक रेटनुसार आम्हाला मंत्रिपद द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी केली आहे। महायुतीत सर्व आलबेल असून कोणताही वाद नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते उदय सामंतांनी दिली आहे। तर कुणाला किती मंत्रिपद मिळणार हे वरिष्ठ ठरवतील असं वक्तव्यही सामंतांनी केलं आहे। खातेवाटपावरून महायुतीत मोठी नाराजी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी दिली आहे। तर संख्याबळ जास्त असल्यानं आमदारांना त्यांना आवरता येत नाही अशी टीकाही थोरातांनी महायुतीवर केली आहे। शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळावं या मागणीसाठी धाराशिवच्या भूम तालुक्यातील वांगी गावात ग्रामस्थांनी पायात चप्पल न घालण्याचा पण केलाय। तानाजी सावंतांना मंत्री कराच असा पण गावकऱ्यांनी केलाय। ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभर स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात झाली आहे। यावेळी बोलताना ईव्हीएम विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलंय। ईव्हीएमला विरोध न केल्यास देशात हुकुमशाही लागू होणार असल्याचं विधानही आंबेडकरांनी केलंय। मार्कटवाडी भागात पेटलेली ठिणगी आता वणवा होईल असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय। तसंच आपण महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलंय, आम्ही रडीचा डाव खेळत नाही अशी प्रतिक्रियाही नाना पटोले यांनी दिली आहे। दरम्यान आम्ही ईव्हीएमवर बोलत नसून आकड्यांवर बोलत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। सातारा शहरात पोलीस विभागाकडून पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी 700 सदनिका बांधण्यात आल्या आहेत। मात्र 1 ते 1.5 वर्षांपासून या सदनिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत। या इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन देखील त्या हस्तांतरित गेलेल्या नाहीत। त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होतीये। अलिबागच्या खारेपाट भागातील महिलांनी पाण्यासाठी हंडा घेऊन अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। खाडीच्या खाऱ्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत खारट आणि दूषित झाले, त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावं लागतंय। विकाचं पाणी घेण्याशिवाय पर्याय उरत नसल्यानं महिलांनी आंदोलन केलंय। पश्चिम विदर्भातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी मेळघाटातील धारणीकडे लॉंग मार्च काढला होता। वसतिगृहात प्रवेश मिळावा यासाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला। आमच्या मागण्यांकडे आदिवासी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे। उल्हासनगरातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला मराठी आलंच पाहिजे असं म्हणत मनसेनं इशारा दिलाय। बँकेच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांना मराठी येत नसून कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याचाही तक्रार मनसेकडे आल्या आहेत। त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे असं म्हणून मनसेनं बँकेला इशारा दिलाय। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेनं दिव्यांग विद्यार्थ्यांची रॅली काढली। यामध्ये 13 दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। दरम्यान त्यांनी विविध वेशभूषा साकारल्या। दरम्यान अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचित मोहपात्रा उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारी महिन्यात मोकळा होणार का याबाबत उत्सुकता आहे। याबाबत 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत। शिवसेना नाव चिन्हाबाबत 6 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त झाल्यामुळे शिवसेना सुनावणीसाठी नवे खंडपीठ द्यावं लागणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठानं गेल्या वर्षी परीक्षा झालेल्या मार्कशीट अद्यापही दिलेल्या नाहीयेत। यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे। मार्कशीट नसल्यानं पुढच्या वर्षीचे प्रवेशही रखडलेत। प्रवेशाची तारीख उलटून गेल्यानं दंडाची रक्कम भरून प्रवेश घ्यावे लागणार आहे। महिलांसाठी कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समित्यांची स्थापना करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तपशीलवार न्यायालयानं निर्देश दिलेत। त्यामुळे महिलांना तक्रारी करता येणं सोपं जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाला कार चालकानं कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संबंधित तरुण दुचाकीवरून जात असताना ऑडी चालकानं कट मारला, त्यामुळे त्याला जाब विचारला असता आरोपीनं त्याला त्याच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांची लवकरच तपासणी करण्यात येणार आहे। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, उपकरणं आणि साहित्यांची माहिती घेतली जाणार आहे। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून फेंगल चक्रीवादळामुळे तापमानात वाढ झाली आहे। यामुळे मुंबईकरांना अद्याप थंडीची प्रतीक्षा आहे। तसंच तापमानात वाढ झाल्यामुळे काही भागात पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडणार नसल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय।
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना सेवा सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतलाय। निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, स्वच्छता आरोग्यासाठी 8,000 अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी 4 ते 7 डिसेंबर या कालावधीत विशेष बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय। दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत सतत 15 ते 20 मिनिटांनी बस सेवा उपलब्ध असणार आहे। 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली। या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते। महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा कोणतीही कमतरता जाणवू नये असे निर्देश शिंदेंनी दिले। पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम पुन्हा रोखण्यात आलंय। शेतकरी, काँग्रेस आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महामार्गाचं काम रोखलंय। जमिनीचा मोबदला न देताच काम सुरू करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जेवणात आवर्जून वापरला जाणारा कांद्याच्या दरात आता वाढ होणार आहे। नवी मुंबईच्या कृषी बाजार समितीत गुजरातमधून कांद्याची आवक होतीये, तर महाराष्ट्रामधील नवीन कांदा पीक येण्यास सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे कांदा दुसऱ्या देशात निर्यात देखील होत असल्यानं कांद्याचे दर चढतेच आहेत। तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील 2 दिवसात जवळपास 850 ट्रक कांद्याची आवक झाली आहे। चक्रीवादळामुळे पावसाची भीती असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आणलाय। त्यामुळे कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्यानं बाजारात त्याचे दर घसरले। श्रीलंका सरकारनं आयात शुल्कात मोठी कपात केल्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होण्याची अपेक्षा आहे। मात्र भावात वाढ होण्याऐवजी कांद्यात घसरण झाली आहे। लासलगाव, येवला, मनमाडसह नाशिकमध्ये लाल कांद्याच्या भावात 800 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। येवल्यातील एका शेतकऱ्यानं 2 एकरात 4 पिकांची लागवड केली आहे। यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा नफा झालाय। तसंच वेळ आणि पाण्याचीही बचत झाली आहे। कृषी खात्याच्या मार्गदर्शनाखाली आंतरपीक पद्धतीचा अवलंब करत शेतकऱ्यांना हा प्रयोग केला आहे। दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला मोठा फटका बसलाय। याचा परिणाम महाराष्ट्रात येणाऱ्या शेवग्यांवर झालाय। त्यामुळे पुण्यात शेवग्याची आवक घटली आहे। किरकोळ बाजारात 1 किलो शेंगाला 500 ते 600 रुपये किलो भाव मिळतोय, तर अजून आवक वाढली नाही तर 1000 ते 800 रुपये किलोपर्यंतही भाव जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जाते। खरीप हंगामापाठोपाठ रब्बीमध्येही शेतकऱ्यांना खतासाठी बाजारपेठेत वणवण फिरावं लागतंय। 815 मेट्रिक टन डीएपी खत बाजारपेठेत शिल्लक असतानाही शेतकऱ्यांना ते मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची संताप व्यक्त केला जातोय। इतर खताच्या तुलनेत डीएपी खत स्वस्त आणि प्रभावी असल्यानं या खताची मागणी अधिक आहे। वाशिममध्ये हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। औषध फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय। यासाठी कृषी विभागाच्या पथकाकडून मालेगाव तालुक्यातील विविध गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यात आली आहे। तसंच शेतकऱ्यांना मर रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आलंय। चंद्रपूरमध्ये पांढरं सोनं असलेल्या कापसाचं पीक सध्या संकटात सापडलंय। शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं त्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। सध्या 11 रुपये प्रति किलो कापूस वेचणी सुरू असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। सततच्या वातावरण बदलामुळे लातूर जिल्ह्यातील पपई उत्पादकांना मोठा फटका बसतोय। शेतकरी संग्राम बिराजदार यांनी आपल्या शेतात पपईची लागवड केली होती। पपईला भाव नसल्यामुळे कवडीमोल भावानं पपईची विक्री करावी लागतेय, तर दुसरीकडे वातावरण बदलामुळे पपईवर विविध रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालाय। वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मालेगाव तालुक्यात नीलगाई, हरिण, माकडं आणि रान डुक्करांच्या कळपांनी शेतात हैदोस घातलाय। रबीच्या गहू, हरभऱ्यासह तूर, कपाशीची पिकं फस्त करून मोठ्या प्रमाणात त्यांची नासाडी केली आहे, तर दुसरीकडे बदलत्या वातावरणामुळे तूर पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी सामना करावा लागतोय। भंडाऱ्यात ढगाळ वातावरण कायम असल्यानं तूर पीक धोक्यात आलंय। तूर पिकावर आळ्या आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे। ढगाळ वातावरणामुळे तुरीचा फुलोरा नष्ट होण्याची भीती शेतकऱ्याला आहे। भारत आणि चीनमधील संबंध हळूहळू सुधारत असून सीमेवरील तणाव कमी झालाय। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत भारत चीन सीमावादाच्या सद्यस्थितीची माहिती दिली आहे। सीमेवर पूर्ण शांतता असल्याशिवाय दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होऊ शकत नसल्याचंही जयशंकर यांनी म्हटलंय।
दिल्लीच्या द्वारका एक्सप्रेसवेवर 2 कार एकमेकांवर आदळल्यानं भीषण अपघात झालाय। यात एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। बेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतरही अरबी समुद्रात कमी दाबाचा प्रभाव निर्माण आहे। यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण आहे। आजही ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शनिवारपर्यंत मुंबईतील तापमानात वाढ कायम राहील असा अंदाजही वर्तवण्यात आलाय। भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असल्याचं विधान शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलंय। आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होणार असल्याचंही संजय शिरसाट म्हणाले। शपथविधीच्या पत्रिकेवर देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून टाकलं जाणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। तसंच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांसारख्या जबाबदार नेत्याकडेच दिलं जावं, शिवसेनेनं आग्रह करू नये असं देखील खोत म्हणाले।